नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आपण आज लेक्चर कंडक्ट करणार आहोत रमाबाई रानडे यांच्यावरती. सो तुम्ही म्हणणार सर रमाबाई रानडेच का बरं निवडल्या लेक्चर कंडक्ट करण्यासाठी? तर त्याचं कारण असं आहे की आजकाल राज्यसेवा पूर्व परीक्षा घ्या किंवा स्पेशली कंबाईन गट ब आणि क मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिसऱ्या फळीतले जे समाज सुधारक होते आपल्या सिलेबसमध्ये, सो त्या तिसऱ्या फळीतल्या समाज सुधारकावर जरा जास्त प्रश्न विचारले चाललेले आहेत. म्हणजे पहिल्या फळीतले समाज सुधारक कोण आहे तर शाहू फुले आंबेडकर. सो यांच्यावरती नॉर्मली प्रश्न विचारले जातात, बरोबर. दुसऱ्या फळीतले समाज सुधारक जर म्हणायचं झालं तर मग गोपाळ गणेश आगरकर आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे आहे. सो यांच्यावरती प्रश्न विचारले जायचे. पण आता तिसऱ्या फळीत पण आयोग शिरलेला आहे. नॉर्मली जे निग्लेक्टेड असायचे म्हणजे आजकाल त्यांच्यावर प्रश्न विचारायला लागलेले आहे. फॉर एक्झाम्पल रमाबाई रानडे आहे, काशीताई कानेटकर आहे, लक्ष्मीबाई जोशी आहे, बरोबर. जे छोटे छोटे समाज सुधारक आहे पा सो नॉर्मली त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे पुस्तकामध्ये. केटी तेलंग असू द्या किंवा मग एखाद्या वेळेस तुमचे दादाभाई नवरोजी असू द्या. दादाभाई नवरोजी राजकीय दृष्ट्या पहिल्या फळीतले आहे पण सामाजिक दृष्ट्या तिसऱ्या फळीतले आहे. तर त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनावर पण एक्झाममध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर म्हणून आपण काय करतोय त्या ठिकाणी रमाबाई रानडे यांच्याबद्दल जास्त पुस्तकांमध्ये माहिती पाहायला भेटत नाही. सो त्याच्यामुळे माहिती कंपाईल करून आपण त्या ठिकाणी एक लेक्चर कंडक्ट करतोय, बरोबर. सो रमाबाई रानडे प्रत्येकाला माहीत असल्या पाहिजे आणि अशा पद्धतीने करू. म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगतो की मी जेव्हा तुम्हाला पण रमाबाई रानडे सांगत असतो पहा, सो त्या फक्त आपण रमाबाई शिकत नसतो त्याच्यामध्ये. सो त्यांच्याशी रिलेटेड असणारे जेवढेही पर्सनॅलिटी आहे सो सगळ्यांची माहिती आपण पाहतो. आणि जे म्हणतो ना आपण परीक्षेमध्ये कधी कधी ऑड क्वेश्चन जातात, त्याची उत्तर आपल्याला भेटत नाही म्हणजे, सो त्याही प्रश्नांची उत्तर मग सुटून जातात. हे जे असतंय ना, म्हणजे नॉर्मली मी 50% तुम्हाला रमाबाई रानडे बद्दलच बोलणार आहे, परंतु आजूबाजूचे पण जे समाज सुधारक आहे ज्याच्याबद्दल मी बोलणार आहे त्याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस काय असणार आहे तुलनेने जास्त येणार आहे. चला तर मग आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. बघा, ही एक बॅच आहे, थोडीशी माहिती सांगतो तुम्हाला. सिंहावलोकन 3.0 आहे, ही राज्यसेवेच्या मुलांसाठी आहे, जास्त वेळ घेणार नाही आपण. सो ज्यांना हवी असेल ती बॅच, आता जी येणारी राज्यसेवा आहे सो 31 मेला, सो त्यासाठी तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. ज्याच्यामध्ये जे मेन विषय आहे सो जसं की इतिहास आहे, अर्थशास्त्र आहे, विज्ञान आहे, राज्यशास्त्र आहे. सो मी स्वतः कंडक्ट करतो आणि माझी सोबत सगळी टीम आहे. सो आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये तुम्हाला राज्यसेवा जे आहे पूर्व परीक्षा आणि बाकीच्या पण असतात, सिव्हिल आहे, वनसेवा आहे त्याच्यामध्ये किंवा कृषी आहे, त्या सगळ्यांसाठी हा कोर्स उपयुक्त असणार आहे. त्याच्यानंतर जी कंबाईन असणार आहे गट ब आणि क, त्यासाठी आम्ही प्रहार 4.0 बॅच लॉन्च करतोय. पहिल्या 3 जे आहे 1.0, 2.0, 3.0 याला मस्त रिस्पॉन्स मिळाला. सो त्या धर्तीवरती आता प्रहार 4.0 पण आम्ही लवकरच लॉन्च करतो आहे. सो 2 फेब्रुवारी पासून ही बॅच सुरू होते आहे म्हणजे. आणि हा एक अर्थशास्त्राचा कोर्स आहे जो जुना होता एकदम, आता मी त्याला अपडेट करतोय म्हणजे. सो ज्यांना अर्थशास्त्र शिकून घ्यायचं आहे बेसिक पासून तर त्यांच्यासाठी हा एकदम उत्तम असणार आहे म्हणजे. चला लर्न करायला सुरुवात करूया. बघा सगळी माहिती आहे, ही माहिती पॉसिबली मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती ही जी फाईल आहे मी देऊन देतो. आता मी काय करतो मस्तपैकी तुमच्याशी गप्पा मारतो म्हणजे, आणि गप्पा मारत ऐकायचं आहे. पण तुम्ही जर एकरूप होऊन ऐकली सगळी माहिती तर तुम्हाला कुठलंच पुस्तक वाचायची गरज नाही, कुठल्याच मटेरियलवर अवलंबून राहायची गरज नाही. मी तर म्हणेल की ही माहिती जर कंपाईल केली तर तुमचं स्वतःचं एक बेस्ट ऑफ द बेस्ट पुस्तक बनू शकते म्हणजे. कारण आता आपल्याला खेळत असताना 360 डिग्रीनं खेळायला सुरुवात करायची आहे. आता रमाबाई रानडे जे आहे सो यांचं म्हणजे ऑब्वियस आहे, त्यांच्या आडनावात रानडे आहे म्हटल्यानंतर आपल्याला एक व्यक्तिमत्वाबद्दल माहिती असते. सो ते म्हणजे कोणते? सो न्यायमूर्ती रानडे. सो ह्यांच्याबद्दल आपल्याला आयडिया असते न्यायमूर्ती रानडेंबद्दल, तर ऑब्वियस आहे. सो त्यांच्या नावानेच त्यांना ओळखल्या जाते. पण लक्षात घ्या न्यायमूर्ती रानडेंचं जेवढं करतो म्हणजे त्यांनी जेवढं कार्य केलेलं आहे सो तेवढंच कार्य रमाबाई रानडे यांचं देखील आहे. आता त्यांचा विवाह न्यायमूर्ती रानडेंसोबत झाला होता. ऍक्च्युली त्यांचा जो जन्म आहे सो तितकासा ते काही महत्वाचं नाही आहे. सातारा जिल्ह्यामध्ये एक गाव आहे देवराष्ट्रे नावाचं, सो त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. लक्षात घ्या यांच्या वयाच्या 11व्या वर्षी यांचं न्यायमूर्ती रानडेंसोबत लग्न झालं होतं. तो पण एक किस्साच होता म्हणजे. न्यायमूर्ती रानडे हे एक समाजसुधारक व्यक्तिमत्व होतं आणि न्यायमूर्ती रानडेंना असं नेहमी वाटायचं की बाबा मी पण माझ्याकडून म्हणजे माझ्या उक्ती आणि कृतीमध्ये साम्य असलं पाहिजे. काय झालं होतं म्हणजे ज्या वर्षात त्यांचं लग्न झालं सो त्याच वर्षामध्ये तुम्हाला म्हणजे काय याचं थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो आणखी मी. 1866 मध्ये काय झालं की 2-3 मित्रांनी मिळून, त्यामध्ये सर्वात महत्वाचे होते विष्णूशास्त्री पंडित. विष्णूशास्त्री पंडितांनी काय केलं, न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी सो ह्या मंडळीला सोबत घेतलं. याच्यामध्ये दोघं जण, याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे म्हणून म्हटलं ना 360 डिग्री. सो याच्यामध्ये मेन 2 जण होते, लोकहितवादी तर फक्त नावाला होते म्हणजे. मेन 2 जण होते न्यायमूर्ती रानडे आणि विष्णूशास्त्री पंडित. जर परीक्षेत आलं तर लोकहितवादी पण तुम्हाला मारता आलं पाहिजे, कारण लोकहितवादी पण आता रिसेंटमध्ये क्वेश्चन विचारलेला आयोगाने. सो या तिघांनी मिळून काय केलं, विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली, बरोबर. आणि ही मंडळी कशासाठी होती की बाबा आपल्याला काय करायचे, विधवांचे विवाह
विवाह घडून आणायचे आहे. आता याच्यामध्ये एक चांगली गोष्ट काय होती की ह्यांनी विधवांचे विवाह लावायला सुरुवात केली. त्या काळात विधवांचे विवाह लावायला सुरुवात केली की ज्या कालखंडामध्ये म्हणजे विधवांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा फारच जास्त नकारात्मक होता. आणि याच्यामध्ये विष्णुशास्त्री पंडित असं व्यक्तिमत्व होतं की त्यांची जेव्हा पहिली पत्नी वारली तेव्हा त्यांनी दुसरा विवाह एका विधवेशी केला. म्हणजे काय झालं की यांच्या उक्तीमध्ये, कार्यामध्ये आणि स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये पण अनेक गोष्टीत साम्य होतं की यांनी उक्ती पण केलेली आहे आणि कृती पण करून दाखवलेली आहे. मग न्यायमूर्ती रानडेंनी पण ह्या गोष्टीतून प्रेरणा घेतली आणि यांनी पण ठरवलं की जेव्हा त्यांची पहिली पत्नी वारली, न्यायमूर्ती रानडेंची 1873 मध्येच यांची पहिली पत्नी वारली, त्याच्यानंतर यांच्याकडे अपॉर्च्युनिटी होती की यांनी पण विधवेशी, आणि यांनी जाहीर पण केलं की मी विधवेशी विवाह करणार आहे. पण यांचे जे वडील होते गोविंदराव, येत्या लक्षात, हे फार तिखट व्यक्तिमत्व होते आणि यांना स्पष्ट सांगितलं की जर येत्या लक्षामध्ये महादेव यांचं नाव होतं, यांना माधवराव या नावाने पण ओळखलं जातं, लक्षात घ्या. यांचं नाव महादेव होतं, महादेव गोविंद रानडे, वडिलांचं नाव गोविंदराव, यांना माधवराव या नावाने पण ओळखलं जाते. महादेव सोबतच माधवराव पण म्हणतात. एखाद्या वेळेस परीक्षेत माधवराव आलं तरी बरोबर मारायचं आहे तुम्हाला. सो यांना सरळ सांगितलं की माधव, जर तू एखादी विधवा घरात आणली तर तुला घरातच ठेवत नाही, घरातून हाकलून देतो. आणि जे नातेवाईक पण होते न्यायमूर्ती रानडेंचे, यांनी पण प्रेशर टाकायला सुरुवात केली की तू विधवेशी विवाह करू नको. सो मग हे फार जास्त म्हणजे हे जे व्यक्तिमत्व आहे फार जास्त म्हणजे याच्यात पडलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो डायलेमामध्ये पडलं तर करावं तर काय करावं आता. म्हणजे एकीकडं मला असं करायचं आहे आणि दुसरीकडं समाजाचं प्रेशर आहे. एकदा हे न्यायमूर्ती रानडे जे आहे महात्मा फुलेंचे खूप चांगले मित्र होते. सो हे सगळी पुण्याची मंडळी होती आणि महात्मा फुलेंना पण भेटायला गेले. महात्मा फुलेंनी पण समजावून सांगितलं, भाऊ माझ्या वडिलांचं नाव गोविंदरावच आहे. माझ्यावर पण प्रेशर टाकलं की तू जर महारमांगाच्या पोरांसाठी किंवा मुलींसाठी जर शाळा उघडणार असेल तर तुला घर सोडावं लागेल. तर मी शाळा सोडली नाही पण घर सोडून दिलं. म्हणजे मी माझ्या बायकोला घेऊन घरातून निघालो. माझ्या राहण्याची पण सोय नव्हती जेव्हा माझ्या बापाने मला हाकलून दिलेलं आहे घरामधून. माझी राहण्याची पण सोय नाही आहे. सो मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये एका मुस्लिम दाम्पत्याच्या घरी मी त्या ठिकाणी राहिलेलो आहे. पण मी माझं काही हे जे आहे म्हणजे माझं जे कर्तृत्व आहे किंवा माझं जे कार्य आहे त्याला मी तिलांजली बिलकुल लागू दिलेली नाहीये. त्याच्यामुळे तुला तर जॉब आहे बरोबर, तेव्हा तर माझ्याकडे जॉब पण नव्हता. म्हणजे मित्रमित्रांमध्ये बोलताय म्हणून मला तुला हा शब्द वापरतोय, शब्दप्रयोग करतोय. मग तुला तर काय आहे, तू त्यावेळेस असिस्टंट जज पदावरती होते बरं का न्यायमूर्ती रानडे. नंतर ते जे बॉम्बेचं जे प्रांत न्यायालय म्हणू शकतो आपण, तेव्हा प्रांत बनायचे, आपण आता राज्य म्हणतो. म्हणजे सो जे न्यायालय होतं त्याचे न्यायाधीश नंतर बनले, आधी ते असिस्टंट जज होते. तुझ्याकडे तर जॉब आहे म्हणे, तू तर बिंदास घराच्या बाहेर पडायला पाहिजे आणि समाज सुधारण्याचं कार्य जे आहे उक्तीप्रमाणे कृती केली पाहिजे. पण यांच्याकडून ते जमलंच नाही, येतं लक्षामध्ये. सो ते म्हणतो ना जिगर, आपण त्याला एक शब्द वापरतो म्हणजे, सो ते जिगर महात्मा फुलेंकडेच होतं बरोबर. सो त्याच्यामुळे न्यायमूर्ती रानडे घाबरले आणि त्यांनी ठरवलं की आई बाबा ज्याच्याशी म्हणतात त्याच्याशी मी लग्न करून टाकतो. सो त्यांच्या घरचे पण खतरनाक, 11 वर्षाची मुलगी पाहिली त्यांच्यासाठी बरोबर. आणि ती मुलगी खूप खुश होती की माझं, आता ती मुलगी 11 वर्षाची, तिला काय कळते लग्न काय असतं आणि सगळ्या गोष्टी म्हणजे. सो अशा सर्कमस्टन्सेसमध्ये ती मुलगी पण खुश झाली की माझं लग्न असिस्टंट जज सोबत होते आहे. परंतु लग्नाच्या दिवशी सर्वात नाराज व्यक्तिमत्व कुठले असतील तर आपले न्यायमूर्ती रानडे फारच नाराज होते. लिटरली त्यांनी त्या दिवशी सुट्टी पण घेतली नाही कोर्टामधून बरोबर. लग्न केलं आणि निघून गेले म्हणजे जॉबवरती. मग आता जेव्हा लग्न झालं, सगळं झालं, म्हणजे लिटरली असं आहे की बाबा रमाबाई रानडेंना न्यायमूर्ती रानडे म्हणजे भेटत पण नव्हते. येतं लक्षामध्ये की बाबा माझ्या मनाच्या विरुद्ध सगळं झालेलं आहे. पण आता काही दिवसांमध्ये का होईना त्यांना ही फॅक्ट मानून घ्यावी लागली की आपलं लग्न झालंय आणि दुर्दैवाने 11 वर्षाच्या पोरीसोबत झाले. म्हणजे बालविवाह असल्यासारखाच होता. म्हणजे तो जरठ विवाह म्हणावा लागला. हे 33 वर्षाचे होते, म्हातारे तर नव्हते पण एक सम काइंड ऑफ जरठ विवाहच होता. म्हणजे एक 33 वर्षाचा माणूस 11 वर्षाच्या पोरीशी. मग हे यांना सर्व मानहानिकारक वाटत होतं. पण काय करणार, कुटुंबाचं प्रेशर होतं, नातेवाईकांचं, समाजाचं प्रेशर होतं. पुणे माहिती आहे आजही सनातनी आहे पुणे, तेव्हाचं पुणे तर किती डेंजर असणार आहे म्हणजे. पण ह्यांनी मग ती गोष्ट ऍक्सेप्ट करून घेतली. पण त्यांनी ठरवलं की आता जे आहे ते ऍक्सेप्ट करायचं, पण त्यात पण काय चांगलं करता येईल मला. तर त्यांनी 11 वर्षाच्या रमाबाईंना शिक्षण द्यायला सुरुवात केलं. आता तुम्ही म्हणाल शिक्षण द्यायला सुरुवात केली ही थोडी लय मोठी गोष्ट आहे. त्यावेळेस ती खूप मोठी गोष्ट होती, कारण तेव्हा महिलांना शिक्षण घेणं वर्जित होतं. तेव्हा असं समजलं जायचं की मुलींनी जर शिक्षण घेतलं तर ते नवऱ्याला सोडून देतात, व्यभिचार करतात, म्हणजे विवाहबाह्य संबंध ठेवतात आणि नवऱ्याचं आयुष्य कमी होतं. आणि असं पण म्हटलं जायचं म्हणजे की बायको जेव्हा स्वयंपाक करते, नवऱ्याला जेवायला वाढते, तर ताटामध्ये ऑटोमॅटिक अळ्या पडायला लागतात, म्हणजे भाताच्या अळ्या तयार होऊन जातात, म्हणजे तुम्हाला मॅगी नूडल्स फ्रीमध्ये मिळतील म्हणजे. सो अशा काहींच्या त्यावेळेस समाजामध्ये काय असायची, समज असायची. त्या कालखंडात न्यायमूर्ती रानडेंनी त्यांना शिकवायला सुरुवात केली. आता जसं जसं त्या शिकायला, म्हणजे एकाच वर्षामध्ये त्यांनी 5वी पर्यंतचं शिक्षण कोपअप करून टाकलं.
येत्या लक्षामध्ये एकाच वर्षामध्ये न्यायमूर्ती रानडेंमुळे. पण आता हायर एज्युकेशन देण्यासाठी न्यायमूर्ती रानडेंकडे पण तेवढा वेळ नसायचा. येत्या लक्षात, न्यायमूर्ती रानडे अत्यंत अभ्यासू व्यक्ती होते. दिवसभर काय करायचे माहिती आहे का, ते न्यायालयात काम करायचे आणि संध्याकाळी आल्यानंतर सर्वे करायचे, पूर्ण पुण्याचा, मुंबईत असले तर मुंबईचा सर्वे, जिथं असेल तिथं सर्वे करायचे आणि लोकांची परिस्थिती जाणून घ्यायचे. म्हणून ॲलन ॲक्टिव्ह ह्यूम ज्यांनी काँग्रेसची स्थापना केलेली आहे, ते संस्थापक अध्यक्ष होते, ते आपले गुरु न्यायमूर्ती रानडेंना मानतात. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असतील की गोपाळकृष्ण गोखले यांचे देखील गुरु राहिलेले आहे. म्हणजे एवढं हे पण लिहून ठेवलेलं आहे की या पूर्ण भारतामध्ये जर रात्रंदिवस देशासाठी कोणी विचार करत असेल तर ते न्यायमूर्ती रानडे आहे. असे पण विधान परीक्षेत विचारतात की हे विधान कोणी केलेलं आहे न्यायमूर्ती रानडेंबद्दल. ॲलन ॲक्टिव्ह ह्यूम यांनी केलेलं आहे. सो त्याच्यामुळे ते पण त्यांच्याकडे कामं असायचे, समाज सुधारण्याचे, राजकीय सुधारण्याचे. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये आपण रमाबाई रानडेंना शिक्षण देऊ शकत नाही बाबा स्वतःहून, म्हणून त्यांनी 2 लेडी टीचर नेमल्या. त्यांचे नावं पण परीक्षेत विचारल्या जाऊ शकते. सो एकीचं नाव होतं हार्फर्ड, म्हणजे एका टीचरचं नाव होतं मिस हार्फर्ड आणि दुसऱ्या टीचरचं नाव होतं सगुणाबाई. फिमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्या दुसऱ्या फिमेल्स ज्या असतात टीचर बनणार आहेत त्यांना शिकवायच्या. म्हणजे टीचरच्या टीचर होत्या त्या सगुणाबाई आणि मिस हार्फर्ड. आता मिस हार्फर्ड ख्रिश्चन होत्या, येत्या लक्षात, ब्रिटिश होत्या. म्हणून जेव्हा जेव्हा यांच्याकडून इंग्रजी शिक्षण शिकून यायच्या रमाबाई रानडे, तेव्हा तेव्हा घरचे त्यांना थंड पाण्याने आंघोळ करायला लावायचे, मगच घरात कशाला हात लावू देत नव्हते. मग याला आपण सासूरवास म्हणतो. म्हणजे तू शिक्षण घेते, नवऱ्याचं कामच आहे सांगणं, तो तर समाज सुधारकच आहे, पण तुला तर अक्कल पाहिजे, तू कशाला ऐकते नवऱ्याच्या मनाने. महिलांनी शिक्षण घ्यायचं नसते, तुला काय नवऱ्याचा जीव घ्यायचा आहे का, असं तसं म्हणून तिला सासूरवास झाला. पण त्या लेडीनी हा सगळा सासूरवास सहन केला आणि आपलं कार्य त्या करत राहिल्या. जसा जसा यांचा संसार पुढे होत गेला, हळूहळू न्यायमूर्ती रानडेंचं कार्य जे आहे जसं त्या मॅच्युअर होत गेल्या तसं न्यायमूर्ती रानडे आपला नवरा किती ग्रेट आहे सो याची जाणीव रमाबाई रानडेंना व्हायला लागली. आणि आता शिक्षण घेतल्यामुळे नवऱ्याच्या कामात आपण हातभार लावू शकतो ह्याचं पण त्यांना रिअलायझेशन झालं आणि घरून नवऱ्याची पण फ्रीडम होते. ऍक्च्युली त्यांची फॅमिली कन्झर्वेटिव्ह होती, पण सुदैवाने न्यायमूर्ती रानडे जज असल्यामुळे त्यांना भारतातले दौरे करावे लागायचे, तर ह्या पण त्यांच्यासोबतच जायच्या बायको असल्यामुळे, त्याच्यामुळे त्यांना भारतभर फिरता आलं. मधल्या कालखंडामध्ये एकदा नाशिकमध्ये आणि एकदा मुंबईमध्ये पण ह्यांची बदली झाली न्यायमूर्ती रानडेंची. सो तेव्हा त्यांना एकट्यात राहायला भेटलं न्यायमूर्ती रानडेंसोबत, म्हणजे घरचा व्याप नव्हता. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या लिडरशिप स्किल आहे त्या भयानक इम्प्रोव्हाइज झाल्या येत्या लक्षामध्ये आणि हळूहळू आता त्या सार्वजनिक जीवनामध्ये पण भाग घ्यायला लागल्या. त्यातलं अतिशय महत्वाचं तुम्ही पाहू शकता. सो लक्षात घ्या, पुण्यामध्ये यांनी आणि यांच्या नवरोबांनी मिळून, म्हणजे न्यायमूर्ती रानडे आणि रमाबाई रानडे, सो ह्या दोघांनी मिळून 1884 मध्ये, बघा पहिली ऍक्टिव्हिटी आहे बरं का रमाबाईंची, ह्या दोघांनी मिळून गर्ल्स हायस्कूलची स्थापना केली. आणि जो एरिया होता पुण्यामधला त्याला हुजूर पागा म्हटलं जायचं. हुजूर पागा म्हणजे पेशव्याचे घोडे तिथं बांधले जायचे, बरोबर. मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो, आता मी पुण्यात मधल्या कालखंडात होतो, येतं लक्षात, आधी पण मी होतो आणि मी इतिहासाचा बॅकग्राऊंड असणारा शिक्षक असल्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टींना एक मनापासून भेटी देत असतो. पहा, सो पुण्यामध्ये पण तुम्ही इथं फोटो पाहू शकता, पहा. सो हुजूर पागा नावाचा एरिया होता. सो हुजूर म्हणजे पेशवे आणि त्यांचे घोडे तिथं बांधले जायचे. घोड्याच्या ज्या ठिकाणी बांधल्या जातात त्याला पागा असं म्हटलं जाते, म्हणून ह्याला हुजूर पागा म्हणतात. मग ह्या हुजूर पागा या ठिकाणी त्यांनी जागा एक विकत घेतली प्रार्थना समाजाच्या वतीनं. लक्षात घ्या, यांच्याकडे पैसे नव्हते, पैसे प्रार्थना समाजाकडे असायचे. तर तुम्हाला आजकाल असाही प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणकोणत्या संघटनांची किंवा कोणकोणत्या गोष्टींची स्थापना ही प्रार्थना समाजाच्या वतीनं झालेली आहे. तर न्यायमूर्ती रानडे, लक्षात घ्या, आणि रमाबाई रानडे यांनी यांच्या जीवनामध्ये काही जे काही केलेलं आहे ते सगळं प्रार्थना समाजाच्या वतीनं केलेलं आहे, एक्सेप्ट काँग्रेसची स्थापना. बाकी सगळं प्रार्थना समाजाच्या वतीनं, सामाजिक परिषदेपासून सगळ्या गोष्टी. तर मग यांनी प्रार्थना समाजाच्या वतीनं हुजूर पागा या ठिकाणी 1884 मध्ये एक शाळा स्थापन केली आहे. तिचं नाव होतं गर्ल्स हायस्कूल. लक्षात घ्या, मुलींना प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळा त्या कालखंडात अस्तित्वात होत्या, येत्या लक्षामध्ये. मात्र मुलींना हायर एज्युकेशन, ज्याला आपण माध्यमिक शिक्षण म्हणतो, सो त्या माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळा त्या कालखंडात अस्तित्वात नव्हत्या. म्हणून ह्या हुजूर पागा गर्ल्स हायस्कूलला एक अनन्यसाधारण महत्व होतं. तेव्हा पुण्याचे जे गव्हर्नर होते, तुम्हाला माहित आहे, जेम्स फर्ग्युसन, ज्यांच्या नावाने फर्ग्युसन कॉलेज आहे, सो त्यांना उद्घाटनाला बोलवलं होतं न्यायमूर्ती रानडे. सो त्यांच्या हस्ते ह्या हुजूर पागा शाळेचं काय झालेलं आहे, उद्घाटन. क्वेश्चन कुठं पण येऊ शकतो, त्यामुळे ही सगळीच माहिती महत्वाची आहे. सो अशा पद्धतीने ही गर्ल्स हायस्कूल सुरू झाली. मी तुम्हाला थोडंसं ऑडमध्ये जाऊन सांगतो, म्हणजे एक्स्ट्रा माहिती सांगतो थोडी, जी पुस्तकांमध्ये नाही आहे. आता ही जी गर्ल्स हायस्कूल आहे, लक्षात घ्या, याचं कौतुक मला एवढं का बरं जास्त आहे. आता अनेकांनी, आणि आता न्यू इंग्लिश स्कूल पण म्हणजे लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेले, विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि गोगा आगरकर यांनी सुरू केली होती न्यू इंग्लिश स्कूलची. पण मला ह्या गर्ल्स हायस्कूलचं का बरं कौतुक करा असं वाटते. जरी म्हणजे हे मेन स्ट्रीम मध्ये नसलं, डिस्कशन मध्ये विद्यार्थ्यांच्या किंवा अभ्यासात नसली, तरी का बरं कौतुक वाटते. कारण इथं काय केलं जायचं, सर्व जाती, जसं महात्मा फुलेंचं होतं तसं सर्व जाती धर्माच्या विद्यार्थिनींना याच्यामध्ये सपोर्ट होता. मी तुम्हाला एक गंमत सांगतो पहा हुजूर पागाची.
मग तुमच्या लक्षात येऊन जाईल पहा हे किती ग्रेट होते म्हणून. काय झालं माहित आहे का, तुम्हाला हे माहिती असतील पहा, आपले महर्षी विठ्ठलरामजी शिंदे त्यांची एक बहीण होती जनक्का शिंदे, जिला सासूरवास म्हणजे तिचा नवरा तिला मारहाण करायचा, म्हणून मग ती आपल्या भावासोबतच राहायची विठ्ठलरामजी शिंदेसोबत. आता विठ्ठलरामजी शिंदे असं व्यक्तिमत्व होतं, ते महारांच्या वस्तीमधून जाऊन राहायचं आणि त्यांना शिक्षण आणि आरोग्य देण्याचं काम करायचं, त्यांना उन्नतीचं काम करायचं. डिप्रेस क्लासेस मिशन त्यांनी स्थापन केलं होतं दलितांसाठी, आणि ते प्रार्थना समाजाच्या वतीनं जनक्का आणि ते, आणि भाऊ तिथं गेला दलित वस्तीत म्हणून जनक्का पण त्यांच्या मागं गेली. मग आता हे दलित वस्तीत राहून काम करतात. मग आता ह्यांना शिक्षण कंटिन्यू करायचं होतं जनक्काला, आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी मग सांगितलं महर्षी शिंदेना की महर्षी आपले धोंडो केशव कर्वे की तुम्ही एक शाळा सुरू केलेली आहे येत्या लक्षामध्ये. सो महिलांसाठी महिला विद्यालय म्हणतात, नंतर ते महिला विद्यापीठ झालं, आधी महिला विद्यालय आहे ते सुरू केलं होतं पुण्यामध्ये. तर माझ्या बहिणीला ऍडमिशन द्या बाबा. तर लिटरली सांगतो तुम्हाला, कर्वेंनी ती गोष्ट नाकारली. म्हणजे त्यांना सांगितलं की तुम्ही महारवाड्यात जाऊन काम करता, अस्पृश्यांसोबत राहता, त्याच्यामुळे मी ऍडमिशन देत नाही. म्हणजे हे मराठा समाजातले होते बरं का, तसं जर विचार करतो म्हटलं आपण तर. जनक्का शिंदे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे दलितांसाठी काम करतो म्हणजे तुम्ही अस्पृश्य झाले. मग शेवटी ऍडमिशन कुठे मिळाली, गर्ल्स हायस्कूलमध्ये मिळाली. म्हणून न्यायमूर्ती रानडे आणि रमाबाई रानडे यांचं कार्य म्हणजे जरी तुम्हाला पुस्तकं तेवढ्या मोठ्या प्रमाणात ते सांगताना दिसत नाही, पण त्यांचं कार्य खरंच खूप ग्रेट होतं. त्यांनी जात धर्म कधीच पाहिला नाही म्हणजे. आणि जनक्का शिंदेला ऍडमिशन दिली. नंतर जनक्का शिंदेनी रमाबाई रानडेंना खूप साथ दिलेली आहे नंतरच्या कालखंडात. आपण त्याबद्दल पण डिस्कशन घेऊया. चला इथपर्यंत लक्षात आलं, पुढे जाऊया. हुजूर पागा लक्षात ठेवा, नाव पण लक्षात राहण्यासारखं आहे. गर्ल्स हायस्कूलची स्थापना न्यायमूर्ती रानडेंनी 1884 पुण्यामध्ये केली होती. जेम्स फर्ग्युसन यांनी काय केलेलं आहे, मुंबईचे गव्हर्नर, त्यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. पुढे काय झालं तुम्हाला माहिती आहे. आता पंडिता रमाबाई सांगतो. आता ही रमाबाई रानडे होत्या. आता मी थोडंसं पंडिता रमाबाई बद्दल सांगतो कारण इथं कंटेक्स्ट आलेलं आहे. रमाबाई रानडेच आपण शिकतो आहे. सो तुम्हाला थोडीशी एक्स्ट्रा माहिती सांगतो आणखी. काय झालं, पंडिता रमाबाई बद्दल मी थोडासा बॅकग्राऊंड सांगतो. पंडिता रमाबाई जे आहे सो ह्या ऍक्च्युली साऊथ इंडियन होत्या, म्हणजे सो कर्नाटकातल्या त्या मूळ होत्या येत्या लक्षामध्ये. आणि अनंत शास्त्री डोंगरेंच्या त्या म्हणजे त्या मूल होत्या किंवा ती मुलगी होती. सो त्यांना एक भाऊ पण होता श्रीनिवास नावाचा. दक्षिण भारतामध्ये प्रचंड भीषण दुष्काळ पडलेला आहे. सो त्यामुळे यांचं पूर्ण कुटुंबच त्या दुष्काळात होरपडल्या गेलं. तुम्हाला माहित आहे की 1876-77 भारताचा दुष्काळ पडला होता म्हणजे, आणि त्यांचे आई बाबा त्यात मरण पावले. म्हणून हे दोघेही भाऊ स्वतःचा जीव वाचून बंगालला निघून आले. बंगालला आल्यानंतर रमाबाई जी आहे सो ही वेदांमध्ये आणि संस्कृतमध्ये भयंकर हुशार होती. म्हणून तिनं काय केलेलं आहे की कलकत्ता युनिव्हर्सिटी जी आहे बंगालमध्ये आल्यानंतर तिथं भाषणं द्यायला सुरुवात केली, ते पण संस्कृतमध्ये. म्हणून तिथल्या स्त्रियांनी ज्या एकदम पुरोगामी विचारांच्या आहे सो रमाबाई डोंगरे यांना पंडिता रमाबाई म्हणायला सुरुवात केली. सरस्वती म्हणून त्यांना म्हणायला सुरुवात केली. आणि त्यांची जी क्रेज आहे ती युवकांमध्ये प्रचंड वाढली. ते यंग होत्या बरोबर. सो त्यामुळे ते उच्चभ्रू जे आहे, जे ICS झालेले अधिकारी वगैरे सगळ्यांना ह्यांच्याशी लग्न करायचं होतं. पण ह्यांनी लग्न मात्र करताना काय केलं, सो त्यांना एक मुलगा आवडलेला होता, बिपिन बिहारी मेधावी दास. यांचं नाव पण विचारलेलं आहे पेपरमध्ये. नावात दास आहे म्हणजे नॉर्मली जे शर्मा असतात ते ब्राह्मण असतात, वर्मा असतात ते क्षत्रिय असतात, त्याच्यानंतर गुप्ता म्हणजे हे झालं तुमचं वैश्य, आणि दास म्हणजे आपण म्हणतो शूद्र. मग तेव्हाचे जे पूर्वाश्रमीचे शूद्र आहेत त्या कम्युनिटीतला हा होता बिपिन बिहारी मेधावी दास. आणि ही ब्राह्मण त्यातल्या ते ही साऊथ इंडियन हा नॉर्थ इंडियन, पण इंटर रिजनल आणि इंटर कास्ट त्यांनी मॅरेज केलेलं आहे. ते समाजाला आवडलं नाही. त्यात एका वर्षामध्ये बिपिन बिहारी मेधावी दास यांचा मृत्यू झाला. बंगालमध्ये प्रचंड त्रास वाढला म्हणून त्या मुंबईमध्ये आल्या. पण त्यांना हे कळालं नाही की आपण आगीतून फुपाट्यात आलो बाबा. मग मुंबईवरून त्या परत पुण्यामध्ये आल्या. पुण्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा आर्य महिला समाज स्थापन केला वगैरे वगैरे. पण पुण्यात पण त्यांना भयानक त्रास झाला म्हणून त्या ब्रिटनला निघून गेल्या. त्यांनी धर्मांतर केलं, त्या ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट झाल्या. सो त्यांच्यासोबत पण एक लेडी गेली होती त्यांना हेल्प करण्यासाठी, सो असिस्ट करण्यासाठी. तिला वाटलं बाबा रमाबाई आता मुलीला पण बदलवलेलं आहे ना, धर्मांतर केलेलं आहे मनोरमाचं, आणि माझं स्वतःचं पण केलं, तर माझे धर्मांतर करते की काय, मी भारतात जाऊन काय तोंड दाखवू म्हणजे, म्हणून तिथं सुसाईड करून घेतली. पण पंडिता रमाबाई काही थांबल्या नाही. सो त्याच्यानंतर त्या तिथून अमेरिकेला गेल्या ब्रिटनमधून, आणि अमेरिकेमध्ये रमाबाई असोसिएशन स्थापन केल्या. आणि जे ख्रिश्चन लोक असतात तिथले, जे धर्माला मानणारे आहे, सो त्यांनी त्या रमाबाई असोसिएशनला फंडिंग करायला सुरुवात केली. आणि ती फंडिंग घेऊन जेव्हा त्या भारतात आल्या तेव्हा त्या फंडिंगच्या आधारावरती म्हणजे 10 वर्ष ते रमाबाई असोसिएशनला फंडिंग करणार होते ख्रिश्चन लोक अमेरिकेतले. आणि त्या फंडिंगच्या आधारावर 1889 मध्ये पहिल्यांदा मुंबईमध्ये सो त्यांनी शारदा सदन नावाचं एक सदन सुरू केलं. सो ऍक्च्युली हे ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी नव्हतं, सो ते होतं पहा महिलांच्या कल्याणासाठी, म्हणजे महिलांच्या शिक्षणाची, स्पेशली ज्या बालविधवा आहे सो त्या बालविधवांच्या शिक्षणासाठी ते सुरू केलं होतं शारदा सदन. ऍक्च्युली तिथं 2 ऍडमिशन घेणाऱ्या ज्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या त्यामध्ये एक शारदा गद्रे होती.
सो शारदा गद्रे लक्षात घ्या, सो ही बालविधवा नव्हती, तिची आई बालविधवा होती आणि तिच्या आईने दुसरं लग्न केलं म्हणून तिच्या मुलीला नाईला दोघांनाही वाईट टाकलं समाजाने की तू विधवा पुनर्विवाह कसं काय केला बाबा म्हणून. मग तिची ही मुलगी होती, तिला ऍडमिशन दिलं, तिच्या शारदा नावावरूनच ह्याला नाव पडलेलं आहे, ते म्हणजे शारदा सदन. आणि दुसऱ्यानंतर तुम्हाला माहिती आहे, सो तिला तेव्हा बया पण म्हटलं जायचं. नंतर तिचं नाव आनंदीबाई कर्वे, ज्यांनी महर्षी धोंडो केशव कर्वेंसोबत विवाह केलेला आहे, त्या आनंदीबाई कर्वे आहेत. म्हणजे ह्या दोघींनी पहिले ऍडमिशन घेतली होती तिथं. सो तिला हे पण म्हटलं जायचं, म्हणजे बया नावाने पण ओळखलं जायचं. आनंदीबाई कर्वे पण नाव होतं आणि गोदूबाई तिचं ओरिजिनल नाव होतं. गोदूबाई, 3 नावं विचारलेल्या आयोगाने. गोदूबाई तिचंच नाव होतं. बया सगळेजण म्हणायचे, जसं आमच्या इकडे बेबी नाव फेमस आहे पा, इंग्लिशवालं बेबी नाही, मराठीवालं बेबी नाव फेमस आहे, तसं तिकडं बया नाव फेमस होतं, ए बया असं म्हणतो ना आपण. आणि आनंदीबाई कर्वे, नंतर तिचं नाव लग्नानंतर ते महिलांचे नावं बदलवल्या जातात, म्हणजे बरोबर पुरुषांच्या काही जुन्या आठवणी असतात, सो त्याला धरून ते नावं चेंज केल्या जातात. तसं त्यांचं लग्नानंतरचं नाव आहे आनंदीबाई कर्वे. आलं लक्षामध्ये. सो या दोघींनी ऍडमिशन घेतली, त्या शारदा गद्रेच्या नावावरून शारदा सदन नाव पडलं. तर मुंबईमध्ये तेव्हा ट्रान्सफर झालेली होती कोणाची, न्यायमूर्ती रानडेंची, म्हणून शारदा सदन स्थापन करण्यामध्ये पण रमाबाई रानडेंनी सहाय्य केलेलं आहे. कोणाला? पंडिता रमाबाईंना. म्हणून आयोगाने तो क्वेश्चन विचारलाय ह्या वर्षी की बाबा रमाबाई रानडे ह्या शारदा सदनच्या स्थापनेत पण होत्या, तर खरंच होत्या त्या. ऍक्च्युली स्थापना कोणी केलेली आहे? पंडिता रमाबाईंनीच केलेली आहे, पण रमाबाई रानडेंनी सपोर्ट केलेला आहे स्थापना करण्यासाठी. हे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवावं लागेल. सो नंतरच्या कालखंडामध्ये 1889 मध्ये त्यांनी स्थापना केली. 1890 मध्ये सो तिला पुण्यामध्ये शिफ्ट केलं. पुण्यामध्ये शिफ्ट केल्यानंतर 2 वर्षांनी स्वतःच्या म्हणजे ते फंडिंग तर चालूच होती, त्या आलेल्या फंडिंग मधून त्यांनी काय केलेलं आहे, पुण्यामध्ये स्वतःची इमारत बांधली. आणि इमारत बांधल्यानंतर त्या इमारतीचं जेव्हा उद्घाटन होतं, लक्षात घ्या, त्या इमारतीचं जेव्हा उद्घाटन होतं, त्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षा कोण होत्या? तर रमाबाई रानडे होत्या. हे एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा. पंडिता रमाबाईंनी शारदा सदनची स्थापना केली कुठं? मुंबईमध्ये. मग 1889 ला स्थापना केली मुंबईमध्ये, हे लक्षात ठेवा. मग ते 1890 ला पुण्यामध्ये आली. 1892 मध्ये त्यांनी स्वतःची इमारत उभी केली. आता पंडिता रमाबाईंना न्यायमूर्ती रानडे, राघो भांडारकर, काशीनाथ त्र्यंबक तेलंग, कृष्णाजी नुलकर, जे काँग्रेसच्या स्थापनेमध्ये महत्वाचे आहे, हे सगळेच जण काँग्रेसच्या स्थापनेत महत्वाचे आहे. हे नावं पण आयोगाने विचारलेले आहे. कोण कोण होतं परत सांगतो. न्यायमूर्ती रानडे, राघो भांडारकर, काशीनाथ त्र्यंबक तेलंग, केटी तेलंग म्हणतो आपण, आणि कृष्णाजी नुलकर. सो यांनी सपोर्ट केलेला आहे पंडिता रमाबाईंना. सो हे सगळ्या कार्यात त्यांना असं म्हणतात की शारदा सदनसाठी जी ऍडवायझरी होती त्याच्यात हे सगळे लोक होते. आणि ऑब्वियस आहे, न्यायमूर्ती रानडे तिथं रमाबाई रानडे. रमाबाई रानडे पण न्यायमूर्ती रानडेंसोबत कोणाला सपोर्ट करायच्या? पंडिता रमाबाईंना. तर जेव्हा बिल्डिंगचं उद्घाटन होतं नवीन, तेव्हा उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष कोण बनलेलं आहे त्या कार्यक्रमाचं? सो ते कार्यक्रमाच्या अध्यक्षा रमाबाई रानडे राहिलेले आहे. एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवा. अनेक लोक राघो भांडारकर मारतात, पण उत्तर रमाबाई रानडे आहे, हे लक्षात ठेवा. सो नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी मुंबईमध्ये, येतं लक्षात, 1894 मध्ये एक आणखी संघटना स्थापन केली. ही त्यांची स्वतःची पहिली संघटना होती, ज्यात त्यांनी म्हणजे स्वतःहून पुढाकार घेऊन स्थापन केलेली आहे. सो त्याचं नाव होतं हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब. 1894 मध्ये मुंबई या ठिकाणी. आता लक्षात घ्या, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातात कोणती संघटना कोणत्या ठिकाणी स्थापन झाली. जसं आर्य महिला समाज पुण्यात स्थापन झाला, सत्यशोधक समाज पुण्यात स्थापन झाला, पण बाकीचे जे समाज आहे, आर्य समाज असू द्या, प्रार्थना समाज असू द्या, हिंदू लेडीज सोशल क्लब असू द्या, शारदा सदन आहे, मुंबईत स्थापन झाले होते, किंवा डिप्रेस क्लासेस मिशन आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला हे बायफर्केशन विचारतात, कोणत्या संघटना पुण्यात आणि कोणत्या मुंबईमध्ये. तर त्या अँगलनी पण तुम्ही लर्न करून घ्या, कारण परीक्षा त्याच अँगलनी तुम्हाला प्रश्न विचारते. तर हिंदू लेडीज सोशल लिटररी क्लब ही जी संघटना स्थापन केलेली आहे, सो ही रमाबाई रानडेंनी केलेली आहे आणि मुंबईमध्ये केलेली आहे. सो 1894 मध्ये मुंबईत हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब ही कशासाठी होती? तर इथं स्त्रियांना वेगवेगळं शिक्षण दिलं जायचं, एम्पॉवर केलं जायचं, त्यांना शिवणकाम आणि पाककला, सो हे पण क्लासेस शिकवल्या जायचे. त्यानंतर स्वतःची आरोग्याची काळजी कशी घ्यायची यासाठी लेडी डॉक्टरचे पण प्रवचन तिथं ठेवल्या जायचे. मग त्या लेडी डॉक्टर यायच्या, प्रवचन नाही सॉरी, मार्गदर्शन ठेवल्या जायचे आणि त्यांना मार्गदर्शन करायच्या. कोणाला? त्या हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब मध्ये आलेल्या महिलांना. आलं लक्षात? सो 1894 मध्ये स्त्रियांसाठी त्यांनी ते स्थापन केलं होतं. चला पुढे जाऊया. आता सगळं काही व्यवस्थित चालू होतं, म्हणजे ह्यांच्या जीवनातला हा गोल्डन टाइम स्पॅन होता, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. न्यायमूर्ती रानडेंचा
1901 मध्ये मृत्यू होतो. आणि असं समजून चला की बाईंना आपलं छत्र हरवलेलं आहे, म्हणजे रमाबाई रानडेंनी आपलं छत्रच हरवलं म्हणजे डोक्यावरचं. कारण त्यांचे सर्वात मोठे आधारस्तंभ जे होते ते न्यायमूर्ती रानडे होते, रॉयल पर्सनॅलिटी होते. पण बाईंनी नवरा गमावला, 2 वर्ष त्या डिप्रेशनमध्ये गेला. मग त्यांची मनस्थितीच नव्हती काही करण्याची, म्हणजे असं समजून चला 2 वर्ष असं सुतक असल्यासारखं होतं त्यांना. पण शेवटी आपल्या नवऱ्याची जी इच्छा होती समाज सुधारणा, राजकीय सुधारणा, आता आपण शांत नाही बसायला पाहिजे, शांत बसणं म्हणजे नवऱ्याचा अपमान होण्यासारखं आहे. म्हणून विधवा झालेला असताना पण, तेव्हा तुम्हाला माहिती आहे विधवांना कसं असायचं, केशवपन वगैरे करावं लागायचं. पण ह्या सगळ्या कुठल्याच गोष्टीला न जुमानता त्या परत उभ्या राहिल्या. या कालखंडात त्यांना सर्वात भारी मदत जर कोणत्या माणसाने केली असली म्हणजे केली असेल तर ते न्यायमूर्ती रानडेंचे जिगरी दोस्त राघव भांडारकर. येतं लक्षात, रामकृष्ण भांडारकर जे होते पहा, सो त्यांनी मदत केलेली आहे. त्यांना त्या दुःखातून त्यांनी बाहेर काढलं आणि परत उभं केलं आणि नवऱ्याची इच्छा पूर्ण करायला लावली. आणि परत 1904 मध्ये सार्वजनिक जीवनात ताईंनी एंट्री मारलेली आहे. एंट्री अशी मारली की तुम्हाला सांगतो पहा, एक कार्यक्रम होता पहा, त्या कार्यक्रमामध्ये झालं असं होतं की सत्कार समारंभ होता आणि त्याच्यामध्ये अनेक ज्या विधवा झालेल्या महिला होत्या त्यांना, आता या स्वतः विधवा होत्या आणि त्यांना पाचारण करण्यात आलं होतं. तर काय झालं होतं की कॉलेजमधले जे टवाळखोर मुलं असतात, सो त्यांनी काय केलं, शिट्ट्या वाजवणे किंवा टवाळकी करणे म्हणजे त्या विधवा महिलांची. आणि हे फार जवळून पाहिलं कोणी, रमाबाई रानडेंनी. त्यांना एवढा राग आला, त्या डायरेक्ट स्टेजवर गेला. भाषण कौशल्य तर नवऱ्याकडूनच त्यांनी शिकलेलं होतं. आणि त्या ज्या बोलल्या त्याच्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यातच पाणी आलं आणि लक्षात आलं की आता रमाबाई रानडे थांबणाऱ्यांपैकी नाही आहे. त्यांनी याच्या पुढचं जे पाऊल टाकलं 1904 मध्ये, सो ते एक्झामच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. काय झालं होतं माहिती आहे का, 1800 थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये जाऊ आपण. 1887 मध्ये न्यायमूर्ती रानडेंनी मद्रास अधिवेशन जे होतं काँग्रेसचे अधिवेशन व्हायचे. पहिलं अधिवेशन बॉम्बेला झालं, दुसरं कलकत्त्याला झालं, तिसरं मद्रासला झालं. बद्रुद्दीन तय्यबजी त्याचे अध्यक्ष होते 1887 मद्रास अधिवेशनाचे. आणि न्यायमूर्ती रानडेंची इच्छा होती की काँग्रेसने फक्त राजकीय संघटना नाही तर सामाजिक संघटना म्हणून काम करावं आणि समाज सुधारणेचे प्रश्न हाती घ्यावे. पण काँग्रेसमधल्या अनेक लोकांचा याला विरोध होता. म्हणे की बाबा जर काँग्रेसने सामाजिक प्रश्न हातात घेतले म्हणजे विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निवारण, तर उद्याच काँग्रेसमध्ये फूट पडेल, काँग्रेसला राजकीय संघटना राहू द्या. पण न्यायमूर्ती रानडे खूप दिग्गज होते, काँग्रेसच्या स्थापनेमध्ये त्यांचा खूप महत्वाचा वाटा होता, त्यांनाही नाराज करून चालत नाही. म्हणून एक कन्क्लुजन काढण्यात आलं किंवा एक मधला मार्ग काढण्यात आला. एक काम करा, काँग्रेसचं अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेसच्याच मंडपामध्ये तुम्ही समाज सुधारणेबद्दल चर्चा करू शकता. मग अशा पद्धतीनं काँग्रेसच्याच मंडपात समाज सुधारणेच्या चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती रानडेंनी सामाजिक परिषद भरवायला सुरुवात केली. सो नाव काय आहे, सोशल कॉन्फरन्स, सामाजिक परिषद. आता न्यायमूर्ती रानडेंच्या मृत्यू पश्चात सामाजिक परिषदेचं काम पुढे घेऊन जाण्याचं रमाबाई रानडेंनी काम केलं. रमाबाई रानडेंनी या सामाजिक परिषदेच्याच माध्यमातून एक्झामच्या दृष्टीनं डोक्यात राहण्यासाठी हा बॅकग्राऊंड सांगितला, अखिल भारतीय महिला परिषदेचं गठन केलं आणि त्याचं अधिवेशन पुण्यातच घेतलं आणि त्याचं अध्यक्षपद पण भूषवलं. तर एक्झामच्या दृष्टीनं तुम्हाला विचारतात अखिल भारतीय महिला परिषद. आता अखिल भारतीय महिला हे नाव सगळीकडे कॉमन आहे, अनेक लोकांनी आपल्याला आज पाहायचं आहे. 360 मध्ये आपण फिरायचं म्हटलं तर कोणकोणत्या महिलांनी कोणकोणत्या संघटना स्थापन केल्या हे पण पाहायचं आहे. त्यात अनेक ठिकाणी अखिल भारतीय महिला हा शब्द येणार आहे. पण जर तुम्हाला परिषद हा जर शब्द दिसला, सामाजिक परिषदेमुळे अखिल भारतीय महिला परिषद शब्द दिसला की बिंदास कोणाचं नाव मारून टाकायचं, रमाबाई रानडेंचं. सो 1904 मध्ये त्यांनी अखिल भारतीय महिला परिषद भरवण्यात आली आणि तिचं अध्यक्षपद पण काय केलेलं आहे, रमाबाई रानडेंनी भूषवलेलं आहे. हा त्यांच्या जीवनातला एक अपेक्स पॉइंट होता, येतं लक्षात. आणि परत ऍक्टिव्ह झाल्या. प्रार्थना समाजाचा राघव भांडारकर न्यायमूर्ती रानडेंमुळे तर बॅकअप होताच होता. म्हणजे आता प्रार्थना समाजाच्या माध्यमातून लक्षात घ्या, प्रार्थना घेण्यासाठी आता तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये एक ठिकाण आहे एरवाडा नावाचं, येतं लक्षामध्ये. आता हे जे एरवाडा आहे, आता तिथं वेड्यांचं हॉस्पिटल आहे, आधी तिथं कारागृह असायचं. तुम्हाला माहित आहे बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींमध्ये पुणे करार झाला होता, त्याला पुणे एरवाडा ऐक्य करार पण म्हणतात, कारण एरवाडा आधी तुरुंग होता आणि या तुरुंगामध्ये जे कैदी असायचे त्यांची परिस्थिती फार दयनीय असायची. म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता, इथं कैद्यांना म्हणजे असं शांत, आजकाल जसं निवांत बसू दिल्या जायचं नाही. म्हणजे कैद्यांना काही ना काही त्यांना काम करावंच लागायचं तिथं आणि दिवसभर ब्रिटिश अधिकारी यांच्याकडून काम करून घ्यायचे, म्हणजे या कैद्यांकडून. मग लक्षात घ्या याच्यामध्ये महिला कैदी पण होत्या. सो या महिला कैद्यांच्या प्रार्थना घेणे, सो त्यांना सामाजिक जीवनामध्ये आणण्यासाठी प्रबोधन करणे, बरोबर, त्या ज्या क्रिमिनल बॅकग्राऊंड मधून आलेल्या आहे, सो त्या क्रिमिनल बॅकग्राऊंड बद्दल विसरून आता नव्याने जीवन सुरू करायचं, येतं लक्षात. वेगवेगळ्या प्रार्थना घ्यायच्या प्रार्थना समाजाच्या वतीनं. सो अशा ऍक्टिव्हिटी रमाबाई रानडेंनी सुरू केल्या. ब्रिटिश सरकारला त्या फार चांगल्या वाटल्या, म्हणजे की यार कैद्यांना सुधारण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेते. म्हणून त्यांनी
रमाबाई रानडेंचा सन्मान म्हणून त्यांना मानद अधीक्षक पद बहाल केलेलं आहे. मानद अधीक्षक पद. अधीक्षक म्हणजे तुम्हाला माहिती आहे सुप्रिटेंडेंट म्हणतो आपण. प्रत्येक कारागृह, जसं तुमच्या जिल्ह्याला पण एक सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस असतो, त्याला आपण पोलीस अधीक्षक म्हणतो. म्हणजे तसं जसं कारागृह असते त्याला पण एक सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस असतो, म्हणजे कारागृहाचा पण एक अधीक्षक असतो. तर तो तर ब्रिटिश असणारच होता, त्याबद्दल दुमत नाही आहे. पण त्याच्याच बरोबरीत त्यांना एक मानद पद बहाल केलं. मानद म्हणजे आपण नामधारी म्हणू शकतो. म्हणजे तुम्ही स्वतः येऊन तिथं सगळं मॅनेज करायचं नाही, पण तुमचा हुद्दा जो आहे येरवाडा कारागृहात आल्यानंतर तुम्ही हे जे कैद्यासाठी करताय, आम्ही तुम्हाला मानपान म्हणून ते पद बहाल करतोय. सो ते मानपानासाठी दिलेलं त्यांना मानद अधीक्षक पद म्हणतो आपण त्याला. सो तुम्हाला परीक्षेत हे विचारतात की खालीलपैकी येरवाडा कारागृहाचं मानद अधीक्षक पद कोणाला मिळालेलं होतं? सो ते मिळालेलं होतं रमाबाई रानडे यांना. आलं लक्षामध्ये? सो हा पण त्यांच्या जीवनातला एक जबरदस्त अपेक्स होता. पहा, पुढे जाऊया आपण. आता आणखी एक महत्वाची गोष्ट मला असं नेहमी वाटते, म्हणजे मी जेव्हापासून अभ्यास करतोय सो तेव्हापासून मला नेहमी वाटायचं की सेवा सदनवर आयोग खूप जास्त प्रश्न विचारणार, पण आयोगाने तेवढे जास्त विचारले नाही. प्रश्न विचारलेले आहे पण एकट दुक्कट विचारलेला आहे. पण आगामी कालखंडामध्ये हा पोर्शन थोडासा निग्लेक्टेड आहे. तर आगामी कालखंडामध्ये नवीन काहीतरी टाकतो म्हटलं आयोगातल्या एखाद्या पेपर सेटरने, तर तो सेवा सदनवर तुम्हाला डिटेलमध्ये जाऊन प्रश्न विचारू शकतो. तर आपल्याला काय करायचं, आता सेवा सदनबद्दल हळूहळू डिटेलमध्ये माहिती पाहायला सुरुवात करायची आहे. आता सेवा सदनचं ओरिजिनल नाव जे आहे ना, ते निराश्रयित सेवा सदन आहे. आणि हे कुठं स्थापन झालं तर मुंबईमध्ये स्थापन झालं. सो त्याच्यामध्ये दोन पारशी व्यक्तींचे नावं महत्वाचे आहे. एक आहे दयाराम गिडुमल, मी थोडंसं हायलाइट करतो पहा, आणि दुसरं नाव आहे पहा बेहरामजी मलबारी. येतं लक्षात? बाल विवाह जे असतात सो ते थांबवण्यासाठी बालविवाह नावाचं पुस्तक पण त्यांनी लिहिलेलं आहे. आणि 1891चा बालविवाह थांबवणारा जो संमती वयाचा कायदा आहे, जर कोणत्या माणसामुळे आला असेल तर तो हा माणूस होता, बेहरामजी मलबारी. 11वी स्टेट बोर्डामध्ये याचा उल्लेख दलितांचा कैवारी म्हणून आलेला आहे. का बरं आलेला आहे त्याच्याबद्दल मला जस्टिफिकेशन देता येणार नाही, पण ह्यांचा दलितांचा कैवारी म्हणून पण उल्लेख आलेला आहे 11वी स्टेट बोर्डामध्ये. मग मी असं लक्षात ठेवलं होतं, दलितांचा कैवारी बेहरामजी मलबारी. सो बेहरामजी मलबारी व्यापारी होता हा गुजरात मधला. सो मलबार कोस्ट वरती व्यापार करायचा म्हणून आडनाव त्याचं मलबारी आहे. आणि दुसरं नाव आहे, हे पारशी लोक होते सगळे, दयाराम गिडुमल. ह्यांना आडनावं नसतात पहा. सो दयाराम गिडुमल. सो ह्या दोघांनी सपोर्ट केला कोणाला? रमाबाई रानडेंना. आणि रमाबाई रानडेंच्या अध्यक्षतेखाली सेवा सदनची स्थापना झाली. लक्षात घ्या, तुम्हाला जर विचारली स्थापना कोणी केली तर ह्या दोघांनी केली. कोणाच्या अध्यक्षतेखाली केली? रमाबाई रानडेंच्या. आणि असंही विचारलं की सेवा सदनची स्थापना रमाबाई रानडेंनी केली होती, होच म्हणायचं. आलं लक्षात? असं समजू की तिघांनी मिळून कोणाच्या अध्यक्षतेखाली? रमाबाई रानडेंच्या अध्यक्षतेखाली त्याला निराश्रयित सेवा सदन म्हटलं जायचं. आणि ती कुठे स्थापना केली? मुंबईमध्ये केली. नंतर ती पुण्यात आली. जसं शारदा सदन होतं तसं ही पहिल्यांदा मुंबईमध्ये स्थापन झाली, मग पुण्यात आलेली आहे. पुण्यात आणण्यासाठी पण रमाबाई रानडेच रिस्पॉन्सिबल होत्या. आता लक्षात घ्या, का बरं स्थापन झाली? तर हिचा प्राथमिक उद्देश जो होता सेवा सदन स्थापन करण्यामागचा, तर तो म्हणजे आपल्या समाजामध्ये जास्तीत जास्त परिचारिका घडवायच्या. परिचारिका म्हणजे नर्सेस. तर लक्षात घ्या, नर्सिंगचं ट्रेनिंग देणारं हे सदन होतं. मी तुम्हाला फार क्रिस्टल क्लिअर सांगतोय, म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाच्या डोक्यात राहिलंच नाही पाहिजे. कशासाठी काय परफेक्ट लक्षात राहिलं पाहिजे. तुम्हाला जर विचारलं प्राथमिक उद्देश जेव्हा परीक्षेत विचारतो तेव्हा कोणता तरी एक मारावा लागतो, किंवा मुख्य उद्देश काय ह्या संघटनेचा, तर तुम्हाला काहीतरी एक मारावं लागते उत्तर. तर सेवा सदनचा प्राथमिक उद्देश, मग तो एक उद्देश कोणता होता? सो प्राथमिक उद्देशच तो होता की समाजामध्ये परिचारिका. कारण त्या कालखंडात स्त्रियांना सिव्हिअर आजार व्हायचे, आणि स्त्रिया ज्या असायच्या त्या कालखंडातल्या, आजही आहे तेव्हाही होत्या. सो त्यांना लज्जा हा प्रकार खूप होता. त्यामुळे आपल्याला एखादा दुर्धर जरी आजार झाला त्या डॉक्टरांना दाखवत नव्हत्या. त्या दुखणं अंगावर काढायच्या, आणि त्या आजारामध्ये स्पेशली त्यांना जर एखादा जेनायटल ऑर्गनला आजार झाला, जनन इंद्रियांना जर त्यांना आजार झाला, तर त्या पुरुष डॉक्टरकडे जातच नव्हत्या. पुरुष डॉक्टर आपल्याला स्पर्श करतील असे विचित्र त्यांच्या आणि त्यांच्या नवरोबांच्या पण मनात ह्या गोष्टी असायच्या. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये जर महिला परिचारिका घडवल्या तर महिलांच्या आरोग्याची काळजी घेता येईल, त्यांची शुश्रूषा करता येईल, त्यांच्या डिलिव्हरीज प्रॉपर होतील. म्हणजे सो या उद्देशाने, खूप चांगल्या उद्देशाने, किमान 1000 परिचारिका घडल्या पाहिजे. हे मी माझ्याकडून सांगतोय बरं, पुस्तकात नाहीये हा डेटा. सो 1000 परिचारिका किमान आपल्याला घडवायच्या आहे. सो या उद्देशाने सेवा सदन स्थापन झालं. म्हणून सेवा सदनला आणखी एका नावाने ओळखलं जायचं, हे पुस्तकात नाही आहे बरं का. सो ते म्हणजे संस्थेचं नाव होतं पहा, सिस्टर्स ऑफ इंडियन सोसायटी किंवा सिस्टर्स ऑफ इंडिया सोसायटी. हे एक एक्स्ट्रा लक्षात ठेवा, सिस्टर्स ऑफ इंडिया सोसायटी. परिचारिकेला इंग्लिशमध्ये सिस्टर म्हणतात पहा. आल्या लक्षामध्ये? सो सिस्टर्स ऑफ इंडिया सोसायटी. सो सिस्टर महिलांच्या आरोग्याची काळजी घेणार आहे. आता तुम्हाला जर विचारले बाकीचे उद्देश तर खूप होते. दुष्काळ निवारण,
रोगराईच्या काळात मदत करणे, स्त्रियांचं सक्षमीकरण करणे, त्यांना शिवणकाम किंवा पाककला किंवा आणखी दुसरे जे कामं आहे सो ते शिकून त्यांना एम्पॉवर करणे, बाकीचे उद्देश आलेले आहे. सेवा सदन जे आहे शिवणकाम शिकवायच्या, शिक्षक प्रशिक्षण द्यायचे, नर्सिंगचे कोर्सेस चालायचे. आता काही जरी आलं महिलांना ह्याच्यामध्ये दुष्काळ परिस्थितीमध्ये मदत करणे, रोगराईच्या काळात मदत करणे, तर होच म्हणायचं, त्याला नाही म्हणायचं नाही. उद्देश अनेक होते, मुख्य उद्देश एकच होता, परिचारिका घडवणे. आता लक्षात घ्या, आयोगाने यावर्षी हे पण विचारलंय की ह्या सेवा सदनच्या स्थापनेमध्ये कुणी कुणी पुढाकार घेतलेला आहे. तर लक्षात घ्या, तेव्हाच्या ज्या एकदम जायंट लेडी होत्या, जायंट म्हणजे औद्योगिक घराण्यातल्या आणि खूप श्रीमंत असणाऱ्या ज्या लेडी होत्या, एक तर पॉलिटिकली असणार म्हणजे कलेक्टरची बायको, गव्हर्नरची बायको किंवा व्यापाऱ्यांच्या बायका, ह्या तेव्हाच्या उच्चभ्रू समाजामधल्या बायका मानल्या जायच्या. रमाबाई रानडे पण उच्चभ्रूच होत्या, कारण त्यांचा नवरा जज होता, म्हणजे त्या काही साध्या सुद्धा नव्हता. तर त्यांच्या मैत्रिणी ज्या असायच्या, आता जेवढी भारी लोक तुम्ही ऐकता, फिरोजशाह मेहता सोडून, कारण त्यांनी लग्न नाही केलं, बाकीचे जे राघो भांडारकर वगैरे वगैरे, सो यांच्या बायका सगळ्यांच्या मैत्रिणी असायच्या. नवरे जिथं फिरायचे त्यांचा हा झुंडच फिरायचा म्हणजे त्यांच्यासोबत बायकांचा. सो त्याच्यामुळे ह्यांच्या एकमेकांसोबत चांगल्या ओळखी होत्या. तर लक्षात घ्या, काही नावं तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवावं लागतात. सर्वात पहिलं नाव आहे ते म्हणजे दोराबजी टाटांची बायको आणि जमशेदजी टाटा ह्यांची सून मेहरबाई टाटा. हिच्याबद्दल थोड्या वेळाने बोलू बरं का, कारण हिच्यावर पण परीक्षेत प्रश्न आलेले आहे. मेहरबाई टाटा. सो मेहरबाई टाटांनी सेवा सदनला मदत केलेली आहे, स्थापनेमध्ये मदत केलेली आहे, आर्थिक मदत पण केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक नाव ऐकलं असेल, विठ्ठलदास ठाकरसी. सो त्यांची आई होती नाथाबाई ठाकरसी. नाथाबाई ठाकरसीच्याच नावाने SNDT महिला विद्यापीठ जे 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वेंनी सुरू केलेलं आहे, त्या महर्षी धोंडो केशव कर्व्यांच्या त्या विद्यापीठाला 15 लाखाची देणगी दिलेली आहे. तेव्हा जेव्हा सोनं हे 7-8 रुपये तोळ असेल म्हणजे, सो तेव्हाचा काळ, तेव्हा 15 लाखाची देणगी दिली. म्हणजे ती आताची म्हणजे आपल्याला 200-300 कोटीची देणगी समजावं लागेल म्हणजे सध्याच्या पोझिशनमध्ये. एवढा पैसा दिला कोणी, विठ्ठलदास ठाकरसी, आणि सांगितलं माझ्या आईचं नाव द्या. सो त्याच्यामुळे त्या विद्यापीठाला, महिला विद्यापीठाला SNDT नाव देण्यात आलेलं आहे, श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी. दामोदर तिच्या नवऱ्याचं नाव म्हणजे विठ्ठलदासच्या बाबांचं नाव, बरोबर. सो आईच्या नावाने SNDT नाव पडलं. ती जी नाथाबाई ठाकरसी आहे, सो ही पण रमाबाई रानडेंची मैत्रीण होती. सो हिनं पण मदत केलेली आहे सेवा सदन स्थापन करण्यामध्ये. तेव्हा बॉम्बेचे गव्हर्नर विलिंग्डन होते. सो त्यांची जी बायको आहे, लेडी गव्हर्नर म्हटलं जायचं तिला, विलिंग्डन, सो ती पण स्थापनेमध्ये होती. बाकी काही नाव आहेत पा, जसं की गुळबाई डॉक्टर नावाची एक लेडी आहे, त्याच्यामध्ये बीबी दिलशाद बेगम आहे, मुस्लिम महिलांचा पण समावेश होता. त्याच्यानंतर श्रीमती अली अकबर खान, म्हणजे तिच्या नवऱ्याचं नाव होतं अली अकबर खान, मग तिच्या बायकोला काय म्हणायचं, श्रीमती अली अकबर खान. त्याच्यानंतर बीवी दिलशाद बेगम आहे, गुळबाई डॉक्टर आहे. त्याच्यानंतर मेहरबाई टाटा आहे, हिला लेडी टाटा पण म्हटलं जायचं, बरोबर. नाथाबाई ठाकरसी आहे. सो ह्या सगळ्यांनी मदत केलेली आहे सेवा सदनची स्थापना करण्यामागं. दुष्काळग्रस्त पूर पीडितांना हे मदत करायचे, साथीच्या आजारात रोग्यांची शुश्रूषा करायचे, यात्रास्तरी मुलं मुली सांभाळायचे. सो असे पण कामं सेवा सदननी केलेलं आहे, पण मेन काम परिचारिका घडवणे होतं. पुढे जाऊया आपण. आता मी थोडंसं काय करतो, तुम्हाला एक थोडंसं आउट ऑफ द बॉक्स जाऊन मी थोडी माहिती सांगतो. मेहरबाई टाटावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहे, म्हणून मी म्हटलं 360 डिग्रीमध्ये आज अपॉर्च्युनिटी मिळाली तर बोलूनच घेऊया. सो या मेहरबाई टाटा आहे, या दोराबजी टाटाच्या पत्नी होत्या. दोराबजी टाटा कोण, तर जमशेदजी टाटाचे सुपुत्र, ज्यांनी ही टाटा कंपनी उभी केलेली आहे. म्हणजे आता दोराबजी टाटा बद्दल पण परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. 1906 किंवा 1907 मध्ये जमशेदपूर जे आहे, सो या जमशेदपूर ठिकाणी सुवर्णरेखा आणि खारकाई नदीचा संगम आहे, त्या संगमावर हे जमशेदपूर शहर आहे. तिथं टिस्को नावाची एक संघटना स्थापन झाली होती. डिस्को नाही, टिस्को. टिस्को म्हणजे काय, टाटा आयरन अँड स्टील. टिस्को नावाची कंपनी होती ती. 1906 येते कधी परीक्षेत, कधी 1907 येते, बरोबर. टिस्को, टाटा आयरन अँड स्टील कंपनी नाव होतं तिचं. सो ही संघटना कोणी स्थापन केली, ही कंपनी कोणी स्थापन केलेली आहे, ज्याला नंतर टाटा स्टील या नावाने ओळखलं जातं. आता आपण त्याला टाटा स्टील म्हणतो. ते टिस्को ह्यांनी स्थापन केलेली आहे, दोराबजी टाटा यांनी, स्वदेशी आंदोलनाच्या वेळेस. पण लक्षात घ्या, आणि ह्यांचं एकमेकावर प्रेम होतं आणि लग्न पण झालं. सो यांना एक अशी भयानक नायाब चीज गिफ्ट दिली, म्हणजे जी फार म्हणजे जगातली रेअरेस्ट होती. म्हणजे सो यांच्या गळ्यामध्ये, म्हणजे या तर सुंदर होत्याच, पण यांच्या गळ्यातला एक हार जर तुम्ही ऑब्झर्व केला, आणि ज्या मुलांना हिऱ्याची ओळख आहे किंवा ज्या महिला माझं लेक्चर पाहतात त्यांना हिऱ्याची ओळख आहे, तर आपण नॉर्मली जेव्हा एखाद्या दुकानात जातो, बरोबर, सो सोन्याचं किंवा हिऱ्याचं काही परचेस करण्यासाठी आपण मॅक्झिमम किती कॅरेटचं पाहतो,
बरोबर. आता माझ्या तरी पाहण्यात आहे 0.5 कॅरेट, 0.6 कॅरेट, 1 कॅरेट, लयच एखादा असेल वा डॉन तर 2-3 कॅरेट पर्यंत पाहिजे. ह्या माणसांनी आपल्या बाईला 245 कॅरेटचा हिरा गिफ्ट केला, जो जगातल्या टॉप 3 मध्ये होता. म्हणजे हा कोहिनूरपेक्षा दुप्पट होता आकाराने, एवढा मोठा होता, कोहिनूरच्या दुप्पट होता. म्हणजे ब्रिटनच्या राणीकडे जो हिरा नाही आहे तो दोराबजी टाटाच्या बायकोकडे होता, मेहरबाईकडं, आणि तो त्याच्या गळ्यात आहे. पण ह्या बाईचं सर्वात भारी काय आहे, हिरा होता हे भारी नाही आहे. सो जेव्हा टाटा स्टील बुडायला लागलेलं होतं किंवा टिस्को कंपनी बुडायला लागलेली होती, तेव्हा बाईंना हा हिरा गहाण ठेवला. सो तेव्हाची किंमत जर आजच्या किमतीसोबत मॅच करतो म्हटलं तर हा हिरा 300 कोटी रुपयांचा होता, आजच्या भाषेत बोलायचं झालं तर हा गहाण ठेवला. त्यातून आलेल्या पैशातून त्याने टिस्को वाचवली आणि त्यामुळे टाटा स्टील जिवंत राहिली, नाही तर मृत्युमुखी पडली असती. सो लक्षात घ्या. सो ही भारताची पहिली महिला पायलट पण आहे, पहिली महिला ड्रायव्हर पण आहे. म्हणजे परीक्षेत आयोगाने प्रश्न विचारला होता, पहिलं लायसन्स कोणाला मिळालेलं आहे किंवा पहिला पायलट कोण आहे भारतातला, तर त्याचं JRD टाटा उत्तर होतं. पण तुम्हाला लेडी पायलट जर विचारली, लेडी ड्रायव्हरचं लायसन्स पण पहिल्यांदा कोणाला मिळालेलं आहे, मेहरबाई टाटा. मेहरबाई टाटा टेनिस खूप भारी खेळायच्या, तर पॅरिस ऑलिम्पिक जेव्हा होतं तेव्हा भारताला टेनिसमध्ये पण तिनं रिप्रेझेंट केलेलं आहे. आणि आणखी एक भारी कॉन्ट्रीब्युशन आहे, तिने एक महिलांसाठी 1925 मध्ये संघटना पण स्थापन केलेली होती. सो ती आपण पाहू. त्याचं नाव होतं पहा, इंडियन काउन्सिल ऑफ विमेन्स इन इंडिया. बरोबर. सो हे त्याचं नाव होतं, थोड्या वेळाने पाहू आपण. सो त्या संघटनेचं पण श्रेय जाते. पण दुर्दैवाने हिला ल्युकेमिया झाला, रक्ताचा कॅन्सर, आणि हिची डेथ झाली. सो यांना त्या गोष्टीचं फार वाईट वाटलं. 1 वर्षानंतर त्यांना ते दुःख सहन झालं नाही, दोराबजी टाटा पण गेले. पण जाताना त्यांनी एक गोष्ट लय जबरदस्त केली की ज्या आजारामुळे आपली पत्नी वारली, लोकांना हा आजार त्याच्यातून बाहेर येता आलं पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं, तो जो हिरा आहे जो त्यांनी परत मिळवला होता नंतर, सो त्या हिऱ्याला परत गहाण ठेवलं आणि त्याच्या नावावरती, म्हणजे हिच्या नावाखाली, सो भारतातले जेवढेही महत्वाचे शहर आहे, बॉम्बे आहे, कलकत्ता आहे, दिल्ली आहे, तिथं निशुल्क कॅन्सर ट्रीटमेंट हॉस्पिटल सुरू केले टाटा ट्रस्टच्या नावाखाली. आणि अनेक लोक आजही तिथून मोफत इलाज करून घेतात. मला असं वाटते की जगाला येतं लक्षात, हे जे टाटा हॉस्पिटल यांनी सुरू केलेले आहे कॅन्सरचे, आता तुलना तर नाही व्हायला पाहिजे, पण जर करायचं म्हटलं तर मला हे ताजमहलपेक्षा ग्रेट वाटते. म्हणजे सो मुमताज महलसाठी शहाजहानने ताजमहल बांधला होता. सो ह्या माणसांनी कॅन्सरचे हॉस्पिटल उभे केलेले आहे. लव्ह स्टोरी पाहिजे तर अशी पाहिजे जी हजारो लोकांचं भलं करून जाते. सो त्या 1 वर्षात विरह पत्नी सहन झाला नाही म्हणून टाटा, म्हणून आजही टाटा लोकांचं नाव सन्मानाने घेतलं जाते. सो लक्षात घ्या, टाटा हे खरे उद्योगपती आहे, इंडस्ट्रियलिस्ट. हे अंबानी अदानी तर बिझनेसमॅन आहे, ते प्रॉफिट कमवण्यासाठी काम करतात. सो दे आर बिझनेसमॅन. पण काहीतरी नवनिर्माण करायचं आहे म्हणून जो काम करतो, सो त्याला इंडस्ट्री म्हणतात. म्हणजे सो दे आर जेन्युइन इंडस्ट्रियलिस्ट. खऱ्या अर्थाने भारताचे देशभक्त होते. म्हणजे यांच्या बायका पण आणि हे पण. आलं लक्षामध्ये, कळालं तुम्हाला. सो यांच्याबद्दल परीक्षेत क्वेश्चन येऊ शकतो. जिथे येणार आहे तो डेटा मी कलेक्ट केलेला आहे, तो मी देतोच तुम्हाला पुढे गेल्यानंतर. चलो आगे चलते हैं, पुढे जाऊया. आता यांनी काय केलेलं आहे सेवा सदनच्या वतीनं, गुजरातमध्ये दुष्काळ पडला, तिथं पण त्यांनी काम केलं. हा, तुम्हाला हे पण विचारतात, नगरमध्ये दुष्काळ पडला होता. सो नगरमध्ये दुष्काळ पडलेला असताना सेवा सदनच्या वतीनं कोण गेला होता नगरला, तर काशीताई कानिटकर. हे एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा, मी थोडंसं हायलाईट करतो इथं नाव, काशीताई कानिटकर. सेवा सदनच्या स्थापनेमध्ये ह्यांचा पण पुढाकार होता. काशीताई कानिटकर साहित्यिक होत्या. 1912 मध्ये पुण्यात सेवा सदनच्या इमारत फंडासाठी रमाबाईंनी स्त्रियांची कलाकौशल्याची वस्तूंची फॅन्सी फेअर भरवली. लक्षात घ्या, हे फॅन्सी फेअर पण विचारतात येतं लक्षामध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला. फॅन्सी फेअर म्हणजे काय, स्त्रियांचे जे वेगवेगळे हस्तकौशल्य बनवतात स्त्रिया, ती विकण्यासाठी यांनी तिथं हे केलं होतं. म्हणजे एक फॅन्सी फेअर भरवली होती, म्हणजे जत्रेसारखं भरवलं होतं आणि तिथे हे फॅन्सी सामान ठेवलं होतं. सो डेकोरेशनसाठी महिला घरी घेऊन जायच्या आणि त्यातून जे पैसे आलेले आहे त्या पैशातून त्यांनी पुण्यामध्ये सेवा सदनची काय केलेली आहे, इमारत उभी केलेली आहे. सेवा सदन ट्रेनिंग कॉलेजला आर्थिक सहकार्य करण्यासाठी गंधर्व नाटक मंडळीने संगीत मृच्छकटिका हा प्रयोग करून 1000 रुपये निधीचं अर्थसहाय्य केलं. सो असे पण प्रश्न आजकाल परीक्षेला विचार चाललेले आहे. कारण टिळकांशी संबंधित होम रूल लीगच्या कार्यासाठी कोणी नाटकाचे शो करून पैसे कॉन्ट्रीब्युट केले, उत्तर होतं बालगंधर्व, किंवा त्यांचं नाव ओरिजिनल नाव आहे नारायण श्रीपाद राजहंस. तेव्हा महिला नाही मिळायच्या नाटकासाठी. सो तेव्हा ह्यांनी महिलांचं पात्र करायला सुरुवात केली आणि महिलांपेक्षा सुंदर केलं त्यांनी, म्हणून इतिहासात बालगंधर्व फेमस आहे. बालगंधर्व नावाचं थिएटर पण आहे पुण्यामध्ये, येतं लक्षात, नदीपात्राला लागून. येतं लक्षात, राम गणेश गडकरींनी ते उभं केलं, म्हणजे त्यांचं नाव बालगंधर्व आहे. राम गणेश गडकरींचं
खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे येथे लक्षात. नंतर मग ते वाद झाला त्यांचा वगैरे, त्याच्याबद्दल काही आपल्याला डिस्कस करायचं नाहीये. बालगंधर्व जे आहे, सो हे नाव फार महत्वाचं आहे. हे जे बालगंधर्व नाटक मंडळी आहे किंवा बालगंधर्व नाटक मंडळी किंवा गंधर्व नाटक मंडळी, सो बालगंधर्व याचे संस्थापक होते नारायण श्रीपाद राजहंस. सो ते नाटकाचे प्रयोग करायचे, त्यातून आलेला पैसा जवळपास 1000 रुपये तेव्हा विचार करा ते त्यांनी सेवा सदनच्या कार्याला देऊन दिले. सेवा सदनच्या कार्यांना अनेक लोकांनी अप्रिशिएट केलं, भेटी दिल्या. त्यामध्ये दिग्गज नाव होते महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, फिरोजशाह मेहता, जमशेदजी टाटा, विठ्ठलभाई ठाकरसी, मुंबई प्रांताच्या लेडी गव्हर्नर विलिंग्डन, ह्या सगळ्यांनी भेटी दिल्या. पण इथे एक नाव लक्षात ठेवावं लागते, ज्याचं पुस्तकात मेन्शन आलेलं आहे ज्या नावाबद्दल, सो ते म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी सेवा सदनला कधीही भेट दिली नाही. दुसरं, त्यांनी त्यांच्या केसरी आणि मराठामधून कधीही सेवा सदनचं काम ॲप्रिशिएट केलं नाही. उलट जेव्हा वेळ मिळाला तेव्हा टीकाच केली. तुम्ही म्हणणार सर कशामुळं? कारण हे सनातनी विचारांचे होते लोकमान्य टिळक. त्यांना असं वाटत होतं स्त्री आणि अस्पृश्यांनी आपल्या हद्दीत राहिलेलं कधी पण चांगलं. स्त्रिया जर घर सोडून बाहेर यायला लागल्या आणि अशा पद्धतीनं समाजकार्य करायला लागला तर मग आम्ही काय करायचं म्हणजे. आणि हे सनातनी वर्गाचं नेतृत्व करत असल्यामुळं सो त्यांना उघड असा एखाद्या चांगल्या संस्थेला पाठिंबा देता येत नव्हता लोकमान्य टिळकांना. सो त्याच्यामुळे लोकमान्य टिळकांनी कधीही पंडिता रमाबाईंना ॲप्रिशिएट केलं नाही. पण बघा चुकून पंडिता रमाबाई म्हटलं, रमाबाई रानडेंना, बरोबर, रमाबाई रानडेंना कधीही ॲप्रिशिएट केलं नाही. पण रमाबाई रानडेंचा मोठेपणा बघा, ज्यावेळेस लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि जेव्हा पुण्यामध्ये शोकसभा झाली, त्या शोकसभेचं अध्यक्षपद स्वतः रमाबाई रानडेंनी भूषवलेलं आहे. हा रमाबाई रानडेंच्या मनाचा मोठेपणा आहे. चला पुढे जाऊया आपण. परीक्षेत विचारू शकतात नावं, त्यातलं लोकमान्य टिळक तुम्हाला बाजूला काढता आलं पाहिजे. आता मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी कायदा, आता हे काय होतं, काय झालं माहिती आहे का? सो बॉम्बे काउन्सिल जो आहे, सो त्यांनी 1918 मध्ये कायदा आणला आणि सांगितलं की बॉम्बे काउन्सिलमध्ये जेवढ्याही नगरपालिका येतात किंवा मुंबई कायदे मंडळाच्या अंडर जेवढ्याही नगरपालिका येतात महत्वाच्या शहरांमध्ये, सो त्यांनी मुलं आणि मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं. मग ही खूप चांगली गोष्ट होती. मग पुण्यात पण त्याची इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं होतं. पण पुण्यात काय झालं, आमच्याकडे फंड नाही आहे असं पुणे नगरपालिकेने, आता महानगरपालिका तेव्हा नगरपालिका होता, पुणे महानगरपालिकेने कारण दिलं आमच्याकडे फंड्स नाही आहे म्हणून आम्ही मुलींना नाही फक्त मुलांना, कारण पुणे नगरपालिकेमध्ये पण सनातनी लोकांचा भरणा होता. टिळक एक काळखंडात त्याचे कमिशनर राहिलेले आहेत त्या पुणे नगरपालिकेचे, पण नंतर त्याच्यावर सनातन्यांचा वर्चस्व राहिलेला आहे. सनातनी लोकांना हे बिलकुल आवडत नव्हतं की महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून. मग गोष्ट अशी होती की ह्या सगळ्यांनी काय केलं, फक्त मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. म्हणून एक लक्षात घ्या, रमाबाई रानडेंनी मोर्चे काढायला सुरुवात केली नगरपालिकेवर, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, त्यांना त्याच्यामध्ये यश मिळालं नाही. म्हणजे मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं मिळालंच नाही पुण्यामध्ये, प्रयत्न करून पण. हे पण लक्षात ठेवा. मात्र एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये त्यांना लगेच यश मिळालेलं आहे, ते म्हणजे स्त्रियांचे मताधिकार. आता ही काय भानगड आहे, तर तुम्हाला हे माहिती असेल इतिहासामध्ये की 20 ऑगस्ट 1917 रोजी सो तेव्हाचे भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी एक घोषणा केली आणि जाहीर केलं की आम्ही भारतीयांना जबाबदार शासन पद्धती देऊ. जबाबदार शासन पद्धती म्हणजे तुम्ही निवडलेले लोक आता प्रशासनात असतील, ब्रिटिश जे आहे ते फक्त टॉपच्या पदांवर असतील, पण तुमचा कारभार कोण सांभाळणार, तुम्ही निवडून दिलेले लोक सांभाळणार. मग याला म्हणतो आपण जबाबदार शासन पद्धती, कारण ते तुम्ही निवडून दिलेले असल्यामुळे तुमच्या प्रति जबाबदार असणार आहे, म्हणून याला जबाबदार शासन पद्धती म्हणतात. मग आता जसं यांनी घोषणा केली त्याला मॉन्टेग्यूची घोषणा म्हणतात, तसंच सगळेजण ऍक्टिव्ह झाले. मग महिला पण ऍक्टिव्ह झाल्या. मग आता सगळ्यांना मतदानाचे अधिकार मिळणार आहे, तर मग महिलांना पण मतदानाचे अधिकार मिळायला पाहिजे. सो याच्यासाठी सगळ्यांनी आंदोलनं करायला सुरुवात केली. कस्तुरबा गांधींनी केलं. स्वरूप राणी पंडित ज्या आहे, ज्या मोतीलाल नेहरूंच्या पत्नी होत्या आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आई होत्या, त्यानंतर कमला नेहरू आहे नेहरूंच्या पत्नी, सो या सगळ्यांनी आंदोलनं करायला, स्वरूप राणी पंडित असू द्या किंवा नेहरू असू द्या किंवा कमला नेहरू असू द्या, ह्या सगळ्यांनी आंदोलनं करायला सुरुवात केली उत्तर भारतामध्ये की महिलांना पण वोटिंगचे पावर असले पाहिजे. तसं महाराष्ट्रात कोणी आंदोलनं केले तर ते केलेलं आहे रमाबाई रानडे यांनी. सो महाराष्ट्रात पण महिलांना बॉम्बे काउन्सिलमध्ये मतदानाचे अधिकार असले पाहिजे. आता तुम्हाला ते आता याच्यासाठी यांनी काय केलं, एक महिलांचं 20 महिलांचं एक संघटना पण बांधली म्हणजे, आणि त्याचं अध्यक्षपद रमाबाई रानडेंकडे होते आणि हे मोर्चे पण काढायचे. आणि 2 महिला ब्रिटनच्या पार्लमेंट तिथे जे जॉईंट सिलेक्ट कमिटी होती त्यांच्या तिथं रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा तिथं साक्ष देण्यासाठी पण पाठवल्या 2 महिला. त्याचा परिणाम असा झाला की जी जॉईंट कमिटी आहे सो त्यांनी जाहीर करून टाकलं की ज्या ज्या प्रांतात इलेक्शन आहे ते प्रांत ठरवल महिलांना द्यायचं की नाही वोटिंगचा पॉवर. मग अशा पद्धतीनं महिलांना भारतात वोटिंगचा पॉवर देणारी
पहिले प्रांतीय काउन्सिल कोणती होती तर ती मद्रास होती. एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा, पोरं बॉम्बे मारतात. सो मद्रासमध्ये पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. लक्षात घ्या, हे लय महत्वाचं आहे. का बरं? कारण मला असं वाटतं की जगातल्या पहिल्या देशांपैकी एक असणार आहे भारत की ज्यांनी महिलांना वोटिंगचा पॉवर दिलेला आहे. इव्हन ब्रिटनमध्ये पण महिलांना वोटिंगचे पॉवर 1960s मध्ये मिळाले. त्याच्या कितीतरी वर्ष आधी 1921 मध्येच मद्रास काउन्सिलमध्ये. मग जसं मद्रास काउन्सिलमध्ये मिळाला, मग इकडे बॉम्बे काउन्सिलमध्ये पण आंदोलन ह्यांनी सुरू केली की मग इथं महिलांना वोटिंग पॉवर असला पाहिजे. शेवटी हरिलाल देसाई, नाव मी हायलाइट केलेलं आहे, हरिलाल देसाई. सो यांनी तो ठराव मांडला बॉम्बे काउन्सिलमध्ये आणि तो 52 विरुद्ध 25 मतांनी पारित झाला. म्हणजे 25 जणांनी विरोध केला, 52 जण हो म्हटले. आणि अशा पद्धतीनं बॉम्बे काउन्सिल ही दुसरी काउन्सिल आहे ज्यांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला आणि याच्यामध्ये रमाबाई रानडेंचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं आहे. चला, लक्षात आलं का तुमच्या? आहे पुढे जाऊ. आता शेवटी जाता जाता आपण महत्वाची माहिती पाहून घेऊ. स्वतःच्या मुलीच्या आग्रहावरून त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं रमाबाई रानडेंनी आणि परीक्षेत हे विचारतात. सो माझ्या आठवणी आणि माझ्या आयुष्यातील काही आठवणी, लक्षात घ्या, माझ्या आठवणी आणि अनुभव वेगळं आहे पुस्तक. माझ्या आयुष्यातील काही आठवणी हे कोणी लिहिलेलं आहे तर हे रमाबाई रानडेंनी लिहिलेलं आहे मुलीच्या सांगण्यावरून. आणि हे यांचं आत्मचरित्रपर ग्रंथ होता. पहा, पुढे जाऊया. 1920 मध्ये मी टिळकांच्या मृत्यूच्या वेळी शोकसभेचं नेतृत्व किंवा अध्यक्षपद कोणी भूषवलंय? रमाबाई रानडे. ऑलरेडी सांगितलेलं आहे. हा, अतिशय महत्वाची गोष्ट, 1913 मध्येच गव्हर्नमेंटने जेव्हा हे सगळं पाहिलं त्यांना कैसरी हिंद पुरस्कार जाहीर केला. हे पण आयोगाने विचारलेलं आहे. लक्षात घ्या, पंडिता रमाबाईंना 1919 मध्ये मिळाला. 1919 मध्ये मिळाला. त्याच्या 6-7 वर्ष आधीच 1913 मध्ये सो कैसर हिंद कोणाला मिळाला होता? रमाबाई रानडे. पण याच्यावर महत्वाची गोष्ट, रमाबाई रानडेंनी तो स्वीकारलाच नाही, गेलाही नाही घेण्यासाठी त्या. हे त्यांचा आणखी मोठा ग्रेटनेस की रमाबाई रानडेंना तो पुरस्कार मिळूनही घेण्यासाठी रमाबाई रानडे गेल्या नाही. याला म्हणतात स्वाभिमान. पुढे जाऊया. लक्षात घ्या, काही संघटना आहे त्या मुद्दामून मी आणलेल्या आहे. म्हणजे आपल्या लेक्चरचा अंतिम उद्देश काय आहे? फक्त रमाबाई रानडे शिकले नाही, त्यांच्या आजूबाजूचं पण सगळं माहिती आणि परीक्षेत जास्तीत जास्त मार्क फेच करणे, त्याच्यासाठी आहे सगळं. सो लक्षात घ्या, 1917 मध्ये ॲनी बेझंट यांनी, लक्षात घ्या, विमेन्स इंडियन असोसिएशन, WIA म्हणतात त्याला, मी इथं लिहितो पा, WIA, विमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना केली. विमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली? आपल्या ॲनी बेझंट यांनी, बरोबर, 1917 मध्ये केलेली आहे. स्त्रियांच्या उन्नतीसाठी. उद्देश लक्षात ठेवायची गरज नाही, इयर आणि कोणी स्थापना केली. तर लक्षात घ्या, तुम्हाला परीक्षेत विचारू शकतात, याची जी पुण्यात शाखा होती, ह्या पुणे शाखेच्या अध्यक्ष कोण होत्या? तर ह्या रमाबाई रानडे होत्या. एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचं. आणि ते एक मासिक पण चालवायचे, स्त्री धर्म नावाचं मासिक पण त्यांनी चालवलेलं आहे. असे प्रश्न जे आहे हे परीक्षेमध्ये विचारतात आणि तुम्हाला ते एक आपण म्हणू शकतो ना की इझिली मार्क मिळवून देणारा हा डेटा आहे. पुढे जाऊया. मेहरबाई टाटाचं म्हटलं होतं मी, 1925 मध्ये त्यांनी इंडियन काउन्सिल फॉर विमेन्स इन इंडिया नावाची एक संघटना स्थापन केली. ही स्त्रियांसाठीच होती. तिसरी महत्वाची संघटना आहे, बघा नावामध्ये थोडेसे डिफरन्स आहे, ऑल इंडियन विमेन्स कॉन्फरन्स. ऑल इंडिया विमेन कॉन्फरन्स ही जी आहे ही 1927 ला मार्गारेट क्युझिननी स्थापन केली होती. ही जी संघटना आहे त्याला मार्गारेट भगिनी पण म्हणतात. म्हणजे 1927 मध्ये स्त्रियांच्या हक्कासाठी मार्गारेट क्युझिन किंवा मार्गारेट कझिन्स किंवा मार्गारेट भगिनी यांनी ही संघटना स्थापन केली होती. या संघटनेची पुण्यात पण स्थापना करण्यात आली, पण तोपर्यंत यांचा मृत्यू झाला होता बरं का, रमाबाई रानडेंचा. रमाबाई रानडेंचा ह्या संघटनेशी तितकासा संबंध नाही, पण एक्झाम मध्ये विचारतात म्हणून मी तुम्हाला सांगतोय. त्यांचा कोणाशी संबंध आहे? विमेन्स इंडियन असोसिएशनची. सो ॲनी बेझंट यांची विमेन इंडियन असोसिएशन, मेहरबाई टाटांची इंडियन काउन्सिल फॉर विमेन्स इन इंडिया आहे पहा, आणि मार्गारेट भगिनींची ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स ही संघटना आहे. पुढे जाऊया आपण. सो पुण्यात पण याची पहिले मुंबईत स्थापना झाली, मग पुण्यात पण स्थापना झालेली आहे याची. कमलादेवी चट्टोपाध्याय सचिव होत्या ह्या संघटनेच्या, रोशनी हे त्याचं मुखपत्रक होतं. आणि कुणाच्या अध्यक्षतेखाली झाली तर हे पण नाव आयोगाने विचारलेलं आहे. सो तिचं नाव होतं महाराणी चिमणाबाई. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांची ह्या पत्नी होत्या, महाराणी चिमणाबाई. सो चिमणाबाईंच्या अध्यक्षतेखाली स्थापना झालेली आहे. स्थापना कोणी केलेली आहे? मार्गारेट भगिनींनी. पण कुणाच्या अध्यक्षतेखाली केलेली आहे? महाराणी चिमणाबाई. तर महाराणी चिमणाबाईचं नाव एक्झाम मध्ये विचारलेलं आहे, पण ते नाव असं दिलं होतं बडोद्याच्या गायकवाडाच्या ज्या महाराणी होत्या ते पाहूनच पोरांच्या लक्षात आलं हेच उत्तर आहे म्हणून, कारण जास्त डिस्क्राईब केलेलं होतं. पण भविष्यात जर असं काही आलं की क्लू मिळत नाही बाबा, तर हे नाव जसं तसं लक्षात ठेवा. अध्यक्ष होत्या चिमणाबाई, महाराणी चिमणाबाई. कोणी स्थापन केली? मार्गारेट भगिनींनी केली. सचिव कोण होत्या? कमलादेवी चट्टोपाध्याय. आणि मुखपत्रक होतं रोशनी. मुंबईत स्थापना झाली, पुण्यात त्याची शाखा होती. पुढे जाऊया.
मुंबईत नव्हती ती, पुण्यातच तिची स्थापना झालेली आहे. लक्षात घ्या, ही संघटना पुण्यात स्थापन झाली होती, मुंबईत नव्हती झाली. पुढे जाऊया आपण. आणि फायनली 1924मध्ये ज्या रमाबाई रानडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे. सो मला असं वाटते की जेवढ्या पोटतिडकीनं मी शिकवतोय तुम्हाला, तर ह्या संघटना प्लीज लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेमध्ये आल्यानंतर फुकट मार्क मिळणार आहेत त्याचे, पण लक्षात घ्या झोळी फाटकी असू देऊ नका. कारण मग एवढं शिकून पण जर तुमचं चुकलं तर ते तुम्हालाही वाईट वाटेल, मला पण वाईट वाटेल. सो त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टीनं हा डेटा लक्षात ठेवा. झालं रमाबाई रानडे. मी तुम्हाला गॅरंटी देतो की आयोग काय, राज्यसेवा आणा, UPSC आणा, कंबाईन गट बक, कोणती एक्झाम द्या भारतातली, तुम्ही महाराष्ट्रातली कोणती एक्झाम द्या, जर रमाबाई रानडेंवर क्वेश्चन आला तर ह्याच्या बाहेर बिलकुलच जाणार नाही, कारण हे रिसर्च लेवलचं आहे सगळं काही. सो शक्यतोवर मी हे टेलिग्राम चॅनलला देतो, तुम्ही विदर्भ IAS अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल पण बघू शकता. सो शक्य झाल्यास मी प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये पण बनवून घेतो आमच्या टीमकडून, म्हणजे तुम्हाला याची प्रिंट पण काढता आली पाहिजे, जी कोणत्याही पुस्तकापेक्षा सरस असणार आहे. सो भेटूया आपण. तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं, याला तुम्ही लाईक करा असं वगैरे मी म्हणणार नाही तुम्हाला, फक्त एवढी अपेक्षा आहे, तुम्हाला हे लेक्चर आवडलं का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. म्हणजे काय होईल की पुढच्या वेळेस अशी आणखी लेक्चर आपल्याला तुमच्यासाठी घेऊन येता येईल. सो भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.